लाडकी बहीण होणार लखपती, महिलांना मिळणार बिनव्याजी कर्ज। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत आता मोठा बदल होण्याची शक्यता आहे। महिलांना केवळ आर्थिक मदत देण्याऐवजी त्यांना उद्योजिका बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। मुंबई जवळील भाईंदर येथे झालेल्या विकसित भारत नारी शक्ती संगम परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाची माहिती दिली। या योजनेअंतर्गत महिलांना बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे। विशेष म्हणजे या कर्जांसाठी जामीनदार किंवा CIBL स्कोरची अटही असणार नाही। या निर्णयामुळे महिलांना छोटा उद्योग, गृह उद्योग किंवा सेवा व्यवसाय सुरू करण्याची मोठी संधी मिळणार आहे। कर्ज पूर्णपणे बिनव्याजी असणार असून महिलांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक ताण येणार नाही। कर्जाची परतफेडही सोपी ठेवण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मासिक आर्थिक मदतीतूनच कर्जाचे हप्ते वजा केले जाणार आहेत। त्यामुळे महिलांना वेगळे पैसे भरावे लागणार नाही। यासोबतच महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी उमेद उपक्रमाचा विस्तार केला जाणार आहे। जिल्हानिहाय उमेद मॉल उभारून बचत गटांनी तयार केलेली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची योजना आहे। यामुळे ग्रामीण आणि मध्यमवर्गीय महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची मोठी संधी मिळणार आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।